कीर्तन 14वे पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग। सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे। सर्व काळ होतो आठवीत मने, फिटली ते धनी येणे काळे। तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान। तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, मला फार दिवसांपासून समाधान मिळवण्याची इच्छा होती। ते समाधान संतांची कृपा प्राप्त करून मिळवून घेतले। समाधान चिरंतन असून त्यात दुःखाचा लेश नसावा। तुकाराम महाराज परमार्थात फायदा हुडकीत गेले। सत्कर्मादी क्रिया करून पाहिल्या, व्रते तीर्थे दाने केली। ध्येय हुडकण्याकरिता हे सर्व केले। देव तीर्थ व्रत सत्कर्म तपश्चर्या यज्ञ यादी ही सर्व साधने चित्तशुद्धीकरिता आहेत। जीवाला परमार्थात ध्येय वस्तू म्हणजे समाधान मिळविणे हे आहे। समाधान मिळण्याकरिता हे तनुमानुसा भूमिकेत हिंडतात। कोण्या दुकानाला जाऊ नये का? जावे, पण ध्येय जवळ पाहिजे। काय वस्तू आणायची त्याचे ज्ञान पाहिजे। तसे जप तप तीर्थ व्रत पंढरीची वारी वगैरे करावी। परमार्थाचे ध्येय मात्र म्हणजे सर्व समाधान मिळवण्याची जाणीव असावी। सांगणे हे फक्त इशारतीचे आहे। स्वतः जर आपण विचार करीत नाही तर व्यर्थ जाईल। क्षणोक्षणी हाची विचार, तरावया पार भवसिंधू। परमार्थ तरण्यासाठी करावा। तरणे म्हणजे सुख भोगणे व बुडणे म्हणजे दुःख भोगणे। विषय सुख हे खरे सुख नव्हे, ते दुःखच आहे। अविचाराने ते आपल्याला सुख वाटते। पूर्णपणे विचार केला म्हणजे नाशिवंतात सुख मुळीच नाही। सुख रोकडे आत्ताच पाहिजे। संतांच्या चरणांबुजाच्या ठिकाणी ते सापडते। संतांनी सुख यांना कोणत्या रीतीने दिले ते या चरणात सांगतात। तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान। संतांनी कुठे समाधान दिले तर जेथे वाचा कुंठित झाली तेथे समाधानाचे ज्ञान करून दिले। अजरा अमर होण्याचे स्थान तुझ्याच जवळ आहे। सिद्धी साधन करून समाधान मिळत नाही। याला चांगदेव महाराजांचा दृष्टांत पाहावा। वाणी 4 प्रकारच्या आहेत, परा पश्यंती मध्यम वैखरी। वैखरी वाणी स्थूल देहाची असून तिने दृश्य खरे केले आहे। पश्यंती वाणी ही कारण देहाची असून तिने अज्ञानाचा म्हणजे मूळ वाणी न कळणे हिचा अंगीकार केला आहे। आता चौथी परावाणी ही महाकारण देहात असून तिने ब्रह्मीचा अहंकार घेतला आहे। ही वाणी जेव्हा संतांच्या कृपेने पूर्णपणे कुंठित होईल तेव्हा जीवास समाधान मिळेल। श्री मुक्ताबाई यांनी चांगदेवास उपदेश केला आहे की तू सद्गुरूचे पाय धरून कृपा संपादन करून घे, म्हणजे ते तुला अंतरीची खूण जाणवून देतील। प्रमाण उलट उलट माघारा गडिया फिरगोते खासी। भरला पुर मायेचा लोंढा वाहुनिया जासी। क्षणभंगूर संसार याचा भरवसा नाही। दुर्लभ नरतनु गेल्यावर मग तू पडशील पस्तावे। म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण, धरी सद्गुरूचे पाय तुझला नेतील तारुण। योग यज्ञ हे सगळे मायेतील आहेत। मायेतील साधने ही परमार्थाच्या उपयोगी पडणारी नव्हेत। सर्व सुख ज्यात आहे असे ते ब्रह्म तुझ्या अंतरात आहे। कोठे आहे तर तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान। एका विचारा वाचून आमची शुद्धी गेली आहे। सद्गुरूचे पाय धरल्याखेरीज अंतकरणातील विचार मिळणार नाही। अंतरीच्या खुणा प्रगट करणारे संत मिळणे फार दुरापास्त आहे। प्रमाण बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली। ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोने। मागे खुणा संतांच्या अभंगात अंतरातील खुणांबद्दल विचार सांगितला आहे, परंतु आम्ही त्या अभंगाचा अर्थ प्रवृत्तीपर लावतो म्हणून आम्हाला त्याचे फळ मिळत नाही। प्रमाण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येर गबाळाचे काम नाही। त्यांचे बोलणे सर्व निवृत्तीपर आहे व आम्ही अर्थ करतो प्रवृत्तीपर। या मनाला सुखाची इच्छा आहे, ते सुख तुकाराम महाराजांनी संतांजवळून प्राप्त करून घेतले। सर्व सुख आजी येथेची ओळले, संतांचे देखिले चरणांबुज। सर्व प्राणीमात्राने विचार करावा, स्वतः आपले अंतकरण चाळावे। बायको पाहिजे असली तर मी मरून जाईल,
धन पाहिजे असेल तर ते नासेल म्हणजे चोर नेतील. हे दोन्ही पाहिजे असतील तर तू तरी मरशील असे त्या मनाला विचारावे. देह हा काळाचा धन कुबेराचे, येथे तुझे साचे काय आहे. तुकाराम महाराज. तर खरे धन संतांना शरण जाऊन प्राप्त करून घ्यावे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. आपण त्या मनाला नाशिवंत वस्तू देऊन त्यांचे समाधान करतो, कारण आपला संतांवर भाव नाही. हे सर्व भागवतामध्ये सांगितले आहे. प्रमाण तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळांचे. याकरिता भागवत ज्ञानेश्वरी या ग्रंथांवर भाव ठेवून ते श्रवण करावे. मागे न मधुकरी नित्यवाची न ज्ञानेश्वरी. कशासाठी? तर समाधान जोडण्याकरिताच त्यांचे काही पारायण करायचे नाही. ओवी ओवीचा विचारच करावा. मुख्य आपल्या अंतःकरणाला दुःखापासून सुटण्याची तीव्र तरी इच्छा उत्पन्न करावी. जन्माला येऊन सार्थक करावे व समाधानरूपी हरी जोडावा म्हणजे मोक्ष मिळवावा. आपले सर्व एका विचाराने चुकते आहे. एक आत्माच संत आहे, बाकीचे सर्व असंत आहेत. यदृष्टन तन्नष्टन हे श्रुतीचे वाक्य आहे. सर्वनाशिवंत एक तुझ विना, अविनाशी जाण समर्थची. परावानी ज्या ठिकाणी कुंठित झाली त्या ठिकाणी आम्हाला सुख मिळाले. त्यांनी ते ज्या रस्त्याने मिळवून घेतले त्याच रस्त्याने आम्ही मिळवून घेतले पाहिजे. या सुखाचा सोहळा स्वर्गात नाही. श्री तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी हेच प्राप्त करून घेतले आहे. हे सुख या भरतखंडातच मिळते. म्हणून भागवतात भरतखंडात जन्म होणे महाभाग्याचे आहे असे वर्णन केले आहे. असली नरतनू वायाला घालवू नये म्हणून विचार करून ग्रंथांचे विवेचन करावे व त्याप्रमाणे संतांचा शोध करून त्यांच्याकडून एक पूर्ण समाधान प्राप्त करून घ्यावे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.